नमस्कार, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे। आता काय आलेलं आहे माहित आहे? राखी पौर्णिमा आलेली आहे आणि राखी पौर्णिमा आल्यानंतर काय होते माहित आहे? महिलांचं काय चालू आहे? मी इथं बसतो कोणी बाहेर लागते ना ऐकायला। साडी, राख्या, बांगड्या खरेदी करायचं आणि मग साडी, बांगड्या, राख्या खरेदी करायचं म्हणल्यावर काय आता त्यांना मार्केटमध्ये जाणे आणि राख्या खरेदी करणे, भारी भारीच्या साड्या घेणे, हे महिलांचा आहे आवडीचा विषय। काय आहे माहिती आहे का महिलांचा? पहिली गोष्ट साडी खरेदी करणे, दुसरं काहीच लागणार नाही। कितीही साड्या असू द्या तुम्हाला, पण साडी घ्यायची। कोणाकून घ्यायची साडी? भावाकून। राखीला साडी घ्यायची, 1000ची घ्या, 500ची घ्या, 200ची घ्या, नाही तर 5000ची घ्या, पण साडी घेणार। मग आता मार्केटमध्ये एवढी गर्दी की सांगूच नका। एवढा जरी ढग टाकला साड्याचा, बाईला काही साडी पसंत येणार नाही, असं आहे महिलांचं। आणि मार्केटमध्ये पसंती येत नसल्यामुळे, वेळ वाढोळ थांबल्यामुळं ह्या करते दुकान जाम। दुकानात बघलं तर चौकड महिलाच, आणि राखी घेणं, हे घेणं, ते घेणं, यांची खरेदी 5000 जरी घरून आणले, मावल्या घरी पैसे परत नेणार नाही। त्यामुळं काय करावं लागणार आहे माहिती आहे? आता यांचं बघावंच लागणार आहे। आता राखी आयडी जवळ, राखीला कसे कसे खरेदी करतात, राख्याचं मार्केट बघायला गेले आपण की ज्या त्या दुकानात महिलांची गर्दीच। आता राख्या खरेदी करणार, साड्या खरेदी करणार, बांगड्या खरेदी करणार, आणि ज्याच्या त्याच्या भावाकडे जायचं राखी बांधायला। मग आता तीच तयारी। आता राखीची सुट्टी 1-2 दिवसाची शाळेला असली की मुलाला घ्यायचं, भावाकडे राखीला जायचं। मग आता बहिणीला जर वेळ नसेल तर त्या बहिणीकडे तर भावाला येणंच भाग आहे, कारण बहीण जर राखीला येत नसेल तर बहिणीच्या घरी भाऊ येणार। पण जास्ती प्रमाणात या राखीचं निमित्त करून माझ्या महिला भगिनी तर आई वडिलाकडे जाणार म्हणजे जाणारच, कारण यांना निमित्त पाहिजे ना माहेरात जाण्यासाठी। मग आता सगळ्यात महत्त्वाचं निमित्त म्हणलं तर काय? दीपावली, राखी, आपलं माहेरात जाण्याचं ठिकाण। आणि आपण माहेरात कधी जातो? राखीला आणि दीपावलीला। मग आता माहेरात गेल्यानंतर त्यांचं काय? सगळ्याच राखीला सगळ्या बहिणी भावाच्या येतात माहेरी, मग भेटी गाठी होतात, आपल्या आई वडिलाची भेटी होते, भावाची भेटी होते, बहिणीच्या भेटी होतात। म्हणून यांची प्लॅनिंग चालू आहे आता आत्तापासून राखी पौर्णिमेची। मग आता काय काय करणार हो? राखी कोणी चांदीची करते, सोन्याची करते, कोणी बाजारातली घेते, पण राखी घेणार। आणि हे पवित्र बंधन आहे राखीचं। हे रक्षाबंधन म्हणजे एक पवित्र बंधन आहे, बहीण भावाचं पवित्र नातं। आणि त्या पवित्र नात्यामध्ये हे बहीण भाऊ काय करतात माहित आहे का? एकमेकाला राखी बांधून यांचं पवित्र नातं जपतात। आणि त्या याच्यासाठी काय करावं लागते माहित आहे का? राखी बांधताना त्या भावाच्या घरी 100% जाणार। मग आता बहीण आल्यानंतर काय हो? गोडधोड करणे आणि खाणे, सगळेजण एकत्र बसणे, आई वडिलाशी गप्पा गोष्टी मारणे। मग आता ह्या मोठ्या सोबत भेटले की त्यांचे छोटे त्यांचा एक ग्रुप बनते। मग आता ह्या इकडे एन्जॉय करणे, ते तिकडे एन्जॉय करणे, असं हे राखीचं महत्त्व आहे। आणि बहीण भावाच्या घरी जेव्हा बहीण येते की नाही, त्या भावाला एवढा आनंद होतो की सांगूच नका। आणि राखी झाली की ती बिचारी परत येते तर 2-3 महिन्यावर आणखीन दीपावली, 2 महिन्यावरच म्हणल्यासारखं, 2-2.5 महिन्यावर। मग भावाच्या घरी बहीण गेल्यानंतर भावाला जे काय ओवाळणी टाकायची असते ती हक्कानं मागते हो भावाकड, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला असं कर, मला साडी घे, मला पैसे दे। कोणती बहीण गिफ्ट मागते भावाला। हे सगळं कशाचं आहे? हक्काचं नातं आहे, हक्काचं। तिच्या भावाच्या कंडिशन प्रमाण पण ती मागणार, कारण ती लहानपणी बी भांडत होती त्या भावाला आणि आजही भांडती की मला हे दे, ते दे। ती मोठी जरी झाली, म्हातारी जरी झाली, त्या भावाची ती छोटूशीच बहीण असते। कधीही कितीही वय झालं ती बरोबर त्याला भांडणारच भांडणार। मला तू हे दिलं नाही, मला तू ते केलं नाही, मला हेच दिलं नाही, मला एवढेच पैसे दिले, तू तेवढेच पैसे दिले, मला मोबाईलच गिफ्ट दे, मला साडीच भारीची घे, ही साडी मार्केटमध्ये आलेली आहे ती साडी मला घेऊन दे।
हे असं लढिवाळ बहीण भावाचं नातं आहे. आणि ते लढिवाळ बहीण भावाचं नातं काय करते माहित आहे? राखी पौर्णिमेला एकमेकाला भेटायला जाते. माझ्या या यूट्यूब चॅनल डाकेताई यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा झाले असाल तर या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. मैत्रिणीमध्ये शेअर करा. जिव्हाळ्याचे जीवलग नवीन नवीन विषय तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे काय करायचं माहीत आहे? त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या प्रतिक्रिया बहीण भावाच्या कळवायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणीला शेअर करायचे बरं का. भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.